कधी नोटीस करत असाल की बरेच लोक आपल्याला जज करत असतात, कधी आपल्या राहणीमानावरून, कधी आपल्या कपड्यावरून, तर कधी आपण कसं बोलतो, कुणासोबत उठतो बसतो यावरून. नाहीतर असं सुद्धा होऊ शकतं की त्यांचे विचार आणि आपले विचार जुळू शकत नाही. आणि माझं म्हणाल तर वयाच्या या टप्प्यापर्यंत आल्यावर माझं असं मत आहे की जे आपण आहोत, जसे आपण आहोत, ज्या पद्धतीने आपण काम करतो तो एकदम परफेक्ट वे असतो आणि तसंच आपण असू शकतो. आणि हेच विचार आपल्याला रिलॅक्स करतात, कारण की आपल्याला कुणाबरोबर कॉम्पिटिशन करायची नसते आणि नाही आपल्याला कुणाला काही प्रूव्ह करायचं असतं. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते स्वस्त आणि मस्त असाल. मी माझे डेली रुटीनचे काम असो किंवा एक्स्ट्रा क्लिनिंगचे काम, हे करताना ॲक्टिव्हनेस टिकून राहावा, घर नेहमी क्लीन आणि मॅनेज राहावं, यासाठी नेहमी छोट्या छोट्या पोर्शनमध्ये कामं करत असते. त्यामुळे मला कामाचा त्राण वाटत नाही आणि काम करण्यात पण उत्साह टिकून राहतो. नवीन महिना सुरू झाला की एक्स्ट्रा क्लिनिंगची कामं पण सुरू होतात. एक एक दिवशी एक एक काम हातावेगळं करत गेलं तर घर क्लीन करायला जास्त काही वेळ लागत नाही आणि घर नेहमी मॅनेज राहतं. चला, आज मी स्वयंपाकात केला मुगाच्या डाळीचा डाळवा आणि नाश्त्यामध्ये मला करायचे होते मेथीचे पराठे. तर त्यासाठी मी कणिक मळून घेतले. चला, इकडे मुगाची डाळ पण शिजली. त्यात थोडी कोथिंबीर घातली आणि गॅस बंद केला. मुगाची डाळ शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. त्यानंतर मग मी पोळ्या टाकून घेतल्या. आज जेवणाला साक्षद आणि मी दोघेच होतो. मिस्टर आज गेले परत पिकनिकला. इकडे माझ्या पोळ्या पण टाकून झाल्या. त्यानंतर मग मी नाश्त्यासाठी पराठे पण टाकून घेतले. चला, स्वयंपाक माझा आटोपला, पराठे सुद्धा करून झाले. त्यानंतर मग ओट्यावरचा पसारा आवरून घेतला. निघालेले भांडे मी सिंकमध्ये टाकून घेतले. मी इकडे काम करत होती. साक्षदला कॉफी पाहिजे होती, तर तो स्वतः इकडे इंडक्शनवर कॉफी करत आहे. आपल्याला एक्स्ट्रा क्लिनिंगची कामे करायची असली तरी डेली रुटीनची जी कामे असतात ती तर आधी पूर्ण करावीच लागतात. आज मला एक्स्ट्रा क्लिनिंगमध्ये 2 कामं करायची आहे. एकतर ही जी भांडे ठेवायची बास्केट आहे तिला क्लीन करायचं आहे. या बास्केटमध्ये पाण्याचे डाग पडत असतात, तर मी तिला 8-15 दिवसातनं क्लीन करत असते. पण पावसाळ्यात तर जरा जास्तच घाण होत असते आणि महिन्यातून एकदा मी हिची व्यवस्थित डीप क्लिनिंग करत असते. तर ही बास्केट मी हार्पिकनी स्वच्छ करते. म्हणून मी आधी सिंकमध्ये जे पण भांडे होते ते सर्व काढून घेतले, कारण की मग हार्पिकचे डाग स्टील भांड्यावर पडले तर काळे काळे डाग भांड्यावर पडून जातात. तर इथे मी बास्केटच्या ट्रेमध्ये हार्पिक टाकलेले आहे आणि व्यवस्थित ब्रशनी घासून घेतलेला आहे. बास्केटच्या मधामधात गॅप आहे, त्यामुळे तिथून ती जास्तच घाण होत असते आणि पावसाळ्यामध्ये बास्केटमध्ये ठेवलेले भांडे पण लवकर वाळत नाही, त्यामुळे तिथे पाणी जास्त वेळ साचतं, त्यामुळे ती आणखी जास्त घाण होते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात तर 15 दिवसातनं एकदा तरी अशा प्रकारे ही बास्केट स्वच्छ करावीच लागते. चला, इथे मी बास्केट स्वच्छ करून घेतली. त्यानंतर बाहेर काढलेले सर्व भांडे परत सिंकमध्ये ठेवून दिले आणि मग नंतर भांडे घासून घेतले. डेली रुटीनच्या कामासोबत एक्स्ट्राचा 1-1.5 तास दिला तरी आपलं घर क्लीन आणि ऑर्गनाइज राहण्यात हेल्प होत असते आणि आपल्याला जास्त त्राण पण पडत नाही. चला, इथे बघता बघता माझे भांडे पण सर्व घासून झालेले आहेत. चला, इथे माझे डेली रुटीनचे सर्व कामं मी आटपून घेतले. त्यानंतर आज मला घ्यायचा होता फ्रीज क्लीन करायला. महिन्यातनं एकदा मी फ्रीजची व्यवस्थित डीप क्लिनिंग करत असते. डीप क्लिनिंग म्हणजे सर्व सामान काढून, सर्व फ्रीजमधले अटॅचमेंट वगैरे काढून फ्रीजला व्यवस्थित क्लीन करणं. 8-15 दिवसातनं एकदा मी प्रत्येक सेल्फमधले सामान काढून तिथल्या तिथेच पुसून घेत असते. त्यामुळे पण फ्रीज काही खूप जास्त घाण होत नाही. पण तरी महिन्यातनं एकदा अशी ही डीप क्लिनिंग करून घ्यावीच लागते. बरेच जण म्हणतात आणि मी सुद्धा असं वाचलेलं आहे की आपण ज्या प्लास्टिकच्या मॅट काचेच्या सेल्फवरती ठेवतो त्यामुळे फ्रीज थंड होण्यात थोडा प्रॉब्लेम होतो आणि इलेक्ट्रिसिटी सुद्धा थोडी जास्त कन्झ्युम होते. आणि हे खरं सुद्धा आहे. पण या मॅटमुळे काचेच्या सेल्फवर क्रॅचेस पडत नाही. आपण फ्रीजमध्ये भांडे ठेवतो आणि घेताना ते ओढून घेतो, त्यामुळे हलके हलके क्रॅचेस हे काचेच्या सेल्फवर पडत असतात. काचेच्या सेल्फ नेहमी काढून क्लीन करू शकत नाही, पण आपण या मॅट काढून इझिली क्लीन करू शकतो. सर्व अटॅचमेंट
आणि सेल्फ मी व्यवस्थित धुवून घेतले. त्यानंतर म्हटलं बाहेर थोडा वेळ उन्हात ठेवते, पण बघते तर काय बाहेर पाऊस आलेला. मग मी नंतर सर्व अटॅचमेंट आणि सेल्फ लिव्हिंग रूम मध्ये कॉफी टेबलवर ठेवूनच फॅनखाली वाळवून घेतले. फ्रीज स्वच्छ करण्यासाठी मी एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यात लिक्विड क्लीनर, विनेगर आणि बेकिंग सोडा घालून एक सोल्युशन तयार करून घेते आणि त्याने सर्व फ्रीज व्यवस्थित पुसून काढते. विनेगरमुळे फ्रीजमधून जो पण बॅड स्मेल येतो तो निघून जातो. तसेच बेकिंग सोडामुळे फ्रीज एकदम क्लीन आणि शाईन करायला लागते. संपूर्ण फ्रीज मी या सोल्युशनने व्यवस्थित क्लीन करून घेते. त्यानंतर मग ओल्या आणि कोरड्या कपड्याने व्यवस्थित फ्रीज पुसून घेते. फ्रीज व्यवस्थित क्लीन केल्यानंतर फ्रीज मी अशीच 10 ते 15 मिनिटं ओपन ठेवून देते. फ्रीज क्लीन करेपर्यंत इकडे जे सेल्फ आणि अटॅचमेंट धुवून ठेवले होते ते सुद्धा थोडेफार कोरडे झाले होते. पाऊस असल्यामुळे लवकर काही हे कोरडे होत नाही. थोडं बहुत जे पाणी होतं ते मी कोरड्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेतलं. त्यानंतर सर्व सेल्फ आणि अटॅचमेंट लावून घेतल्या. फ्रीजमधलं अन्न आपण बाहेर काढून ठेवतो तर ते जास्त वेळ बाहेर सुद्धा आपल्याला ठेवता येत नाही. त्यामुळे खूप वेळ आपल्याला फ्रीज काही बंद ठेवता येत नाही. म्हणून 15-20 मिनिटं पण पुरेसं होतं. सर्व सामान फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि फ्रीज सुरू करून घेतला. अशा प्रकारे एक्स्ट्रा क्लिनिंगचे जे कामं असतात, जे आपल्याला आठवड्यातनं, 15 दिवसातनं किंवा महिन्यातनं एकदा करायचे असतात, त्याची जर आपण व्यवस्थित आखणी करून ठेवली तर आपले कामं करायला सोपं जातं आणि आपलं घर नेहमी क्लीन आणि ऑर्गनाइज असतं. आपण आपल्या आवश्यकतेनुसार कपडे तर घेतच असतो, पण तेच कपडे कबर्डमध्ये व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ऑर्गनायझर्सची आवश्यकता पडत असते. तर असेच काही ऑर्गनायझर मी मिशोवरनं मागविलेले आहे, ते मी आता तुम्हाला दाखवते. तर मिशोवरून मी हे कपडे ऑर्गनाइज ठेवण्यासाठी ऑर्गनायझर घेतलेले आहे. कपाटात आपले कपडे अस्तव्यस्त कोंबून ठेवण्यापेक्षा आपण अशा ऑर्गनायझरचा वापर करून आपले कपडे व्यवस्थित रचून ठेवू शकतो. त्यामुळे आपले कपडे पण छान राहतील आणि आपलं कपाट सुद्धा व्यवस्थित ऑर्गनाइज दिसेल. काम नसताना आपण हे फोल्ड करून सुद्धा ठेवू शकतो आणि खूपच कमी किमतीत आपल्याला हे मिशोवरून मिळून जातील. आणि महत्वाचं म्हणजे याला लीड दिलेली आहे, त्यामुळे यात ठेवलेले कपडे अगदी सेफ राहणार. 2च्या पेअरमध्ये हे ऑर्गनायझर आपल्याला मिळतात आणि अशा ह्या ऑर्गनायझरचा यूज आपण आपलं घर ऑर्गनाइज ठेवण्यासाठी नक्कीच करू शकतो. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तसंच मी हा जो ड्रेस घातलेला आहे तो फुल कॉटन फॅब्रिक मध्ये आहे आणि खूपच कम्फर्टेबल आहे. त्याची पॅन्ट आणि ओढणी खूपच छान आहे. याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नेक्स्ट वीक मध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.